कुठेही असू दे बोली भाषेत बोललं पाहिजे. मी तर म्हणेन तो आपला गौरव आहे, मराठी तर बोललंच पाहिजे, पण बोली भाषा ही बोली भाषी कारण सहज मिळालेली देणगी आपल्याला, त्याच्याकडे आपण शिकायला जात नाही. आणि महत्वाचं काय सांगितलं आहे का, बोली भाषेत जेव्हा आपण बोलतो आणि इतर भाषेत बोलतो त्याच्यामध्ये जेव्हा इतर भाषेमध्ये बोलतो तेव्हा आपण त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. परंतु जेव्हा बोली भाषेत बोलतो आपण त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचतो. मला आठवतं माझी आजी आईराणी बोलायची, आम्ही खानदेश जुळायचे. आजी बाकी कोणी नव्हतं पण आजी आईराणी बोलायची आणि माझा सारखा प्रयत्न असायचा. तिची काही अपेक्षा नव्हती की तिच्याशी आईराणी तिला मराठी सांगायचं, तिला बोलता नाही यायचं. तिची अपेक्षा नसायची की आईराणी पण बोललं पाहिजे, पण मला असं वाटतं मला आजीच्या आतपर्यंत पोहोचायचं, समजलं पाहिजे आजीला मला काय म्हणायचं. म्हणून मी पण आईराणी बोलायची आईराणी तिच्याशी. पण तो आनंद असतो, तिला तो भाषा शिकण्याचा आनंद फार फार छान असतो. सुदैवाने मी अशा घरात जन्मले आणि अशा घरात वाढले की तिथे खूप साहित्यिक वातावरण सारखे पैसे सांगितलंच. म्हणजे आजोबा हेडमास्टर होते आणि मग ते वडिलांच्या गोष्टी सांगते होती की ते मुलांना शिकवायचे होते. मग एक दिवस आजोबा बाबांना म्हणाले की जा पायात चप्पल घाला आणि काय घेऊन ये. पायात चप्पल घालून मी चपलेत पाय घालले. खूप लहानपणापासून भाषेच्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्याच्याशी खेळणं म्हणूया हा फार सुंदर असतं. वेगळं आजी म्हणाली मला खूप थंडी वाजते, कांबळ्यात मिळत नाही. थंडी वाजते मग डब्बा वाजून दाखवला सगळं आणि वेगळे आवाज काढून दाखवले. ती म्हणाली काय करतोय तू, वाचते का म्हणाली. लहान होती बाबा. ती म्हणाली की मग वाचते, मग काय म्हणायचं नाही थंडी झोमते आपल्याला आवडत नाही. शब्दांशी खेळणं हे फार छान असतं, सुंदर असतं, ऐकायला पण फार छान वाटायचं आजूबाजूला त्यांच्या गोष्टी. बरं त्यांचं नाव निळवंत होतं आजोबांनी आणले. त्यांच्याकडे एक विद्यार्थी आहे आजोबांकडे, त्याचं नाव होतं पुरुषोत्तम. एक दिवस त्यांना काय वाटलं म्हणाले दादा म्हणायचो आम्ही आजोबांना की दादा पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ काय, नावाचा उत्तम पुरुष, पुरुषार्थ उत्तम तो पुरुषोत्तम. आजपासून मला पुरुषोत्तम म्हणायचं असं स्वतःच तरी त्यांचं नाव ठेवलं आणि पुढे ते पुरुषोत्तम पाटील म्हणून प्रसिद्ध झाले. मला जेव्हा मी घरी जायचे माहेरी धुळ्याला, माझं बरंचसं लग्नानंतर वाचलेलं डोंबरीत होतं, हैदराबादला काही वर्ष होतं. पण धुळ्याला गेले की मी खरंच मी म्हणेन खूप भाग्यवान होती. माझ्यासाठी वेगवेगळ्या मासिकामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये असं ते बुक मार्कर टाकून ठेवलेले असायचे आणि सांगायचे बाबा की हे वाचून काढा. म्हणजे माझं खाऊ असायचं, मला असं बाजूला तो बंडल असायचा आणि म्हणायचं हा तुझा खाऊ आता आहेच सगळं वाचून. मी जिथे बुक मार्कर माहिती होतं माझी आवड काय, समाजशास्त्र मानसशास्त्र हे आवडीचे विषय होते. त्याच्याबद्दलचे काही अभ्यासपूर्ण लेख असतील तर बाबा ते काढून ठेवायचे आणि मी वाचायचे. मी BA एमएड करत असताना त्यांनी सांगितले की भारतीय शिक्षण तज्ञ जे आहेत त्याचा तुला अभ्यास केला पाहिजे. आणि त्यांनी हे महात्मा गांधी असू दे, विवेकानंद, स्वामी विवेकानंद असू दे किंवा रवींद्रनाथ टागोर असू दे, त्यांची इतकी पुस्तकं बेसिकली शिक्षणाबद्दलचे त्यांच्या ज्या विचार होते पुस्तकं आणून ठेवली. मी म्हणजे एवढं तरी वाचणार नाही, म्हणाले जसा वेळ मिळेल तसं वाच. मार्क्स म्हणायचे म्हणून नको, समजून घे त्यांना काय म्हणायचं. आणि आजही मला असं वाटतं, मी नेहमी म्हणते की महात्मा गांधींनी जे काही विचार मांडले त्या काळी, आजही मला असं वाटतं की आजच्या जे सामाजिक प्रश्न आहेत, मानसिक प्रश्न आहेत, त्याची उत्तर सगळी त्या तत्वज्ञानात, रवींद्रनाथ टागोरांच्या तत्वज्ञानात सापडतात, महात्मा गांधींच्या तत्वज्ञानात सापडतात, स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानात सापडतात. हे मला आता जास्त जाणवायला लागले जेव्हा मी खूप वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. व्यक्तिमत्व जेव्हा मी म्हणते, मला अजून 2-3 गोष्टी सांगते आणि मग पुढे जाते. आणि ती भाषेची गंमत सांगते की त्यांची कविता संग्रह निघाले. पहिला कविता संग्रह होता तळ्यातला सावल्या, बोरकर
कधी कुठे बरेच लोक आले होते त्या दिवशी ते महापुराला त्यांच्या प्रकाशनासाठी. रामदास भटकळ पॉप्युलर प्रकाशनाचे प्रमुख आहेत. दुसरा कविता संग्रह जेव्हा निघाला ते म्हणाले तर माझा दुसरा कविता संग्रह निघतोय. मी म्हटलं नाव काय त्याचं? ते म्हणाले परिधान. आणि मग हसले. म्हणाले परीला दिलेलं दान आहे बरं काय परिधान. हे म्हणजे आपल्याला जे काही मिळालेलं असतं समाजापासून समाजाकडून ते परत फेड करायचं त्याला म्हणतात परिधान. आपल्याला ते परत करायचं. आपल्याला आपण मनुष्य म्हणून समाजाशिवाय राहूच शकत नाही. समाज आहे म्हणून आपल्याला बरेच गोष्टी करता येतात. आपली एक आयडेंटिटी समाजामध्ये निर्माण होते. समाज आपल्याला खूप काही देत, खूप काही शिकवत आणि मग त्याचं परतफेड करायचं. परिधान म्हणून त्या कविता संग्रहाचं नाव ठेवलं परिधान. अशा खूप गमती असायच्या. मला हा पण प्रसंग सांगायला आवडेल की थोडंसं होतं एक सेकंड डिलिव्हरी नंतर मला थोडंसं खूप विकनेस आला होता आणि नर्वसनेस होता. आणि मी माहेरीच होती. ते बाबांनी ऑब्झर्व केलं आणि मला एक दिवस सांगितलं की आम्ही बसलो होतो बाहेर असं गप्पा. आमच्या कंपाऊंडमध्ये पायझरचं झाड होतं आणि ते झाड तोडलेलं होतं काही बांधकामासाठी. पण पावसाळ्यामुळे त्याला छान पानं फुटली. मला म्हणाले असं जगणं असावं. याला काय म्हणतात जिजीविषा. जगण्याची इच्छा जी तीव्र इच्छा असते त्याला जिजीविषा म्हणतात. मला नवीन शब्द पण कळला. आणि आजही कधी कधीही असं आपण जेव्हा डाऊन माणूस आहे अपसरणाच असतात पण कधीतरी नर्वसनेस आला की मला त्यांचे शब्द आठवतात. असं जगणं असतं जिजीविषा. एवढं करून टाकल्यावर झाड परत उगवतंय फुलतंय त्याला परत पानं फुटतायत. भाषेचा आपल्या वागण्यावर वर्तनावर कसा परिणाम. शब्द जे आहेत फार महत्वाचे असतात. तुम्ही अनुभवले पण असतील. शब्द मित्रांमध्ये तुम्ही वेगळे शब्द वापरत असाल, मैत्रिणींमध्ये वेगळे वापरत असाल. त्या शब्दांमुळे आपल्याला ताकद पण येते आणि शब्दांमुळे आपल्याला खच्चीकरण पण होतं. आपल्या कधी कधी कुठेतरी आपल्याला असं बोलतात की आपल्याला इतकं लागतं क्षणाभरात आपण इतके मागे फिरतो. हे भाषेचं महत्व आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा हा प्रकार आपण घडत असतो. भाषेमुळे घडत असतो. खूप एक छान कविता आहे काही मुद्दे लिहून आणले. मला फार आवडलेली एक बागेशी म्हणून आहे ती कविता आहे. बागेशी देशमुख म्हणून ती म्हणते आणि मग मी हळूहळू शब्दांच्या लहान मोठ्या घड्या घातल्या. मग मी हळूहळू शब्दांच्या लहान मोठ्या घड्या घातल्या. त्याच्या जखमांवरती बांधल्या. बघता बघता भरभर कमी झाली. कोण म्हणतं शब्दांनी फक्त घावच होतात. किती कविता आहे, खूप सुंदर. शब्द फक्त घाव पण भरतात. बोलताना जसं जसं तुम्हाला भाषेबद्दल प्रेम वाटायला लागेल तसं तसं तुम्ही त्याच्यातले बारकावे जे आहे ते पण जाणून घ्या. आणि कसं बोललं तर समोरच्याला अपील होतं, कसं बोललं नाही, कसं नाही बोललं हे पण कळतं. बऱ्याच वेळा लोक इतके हार्श बोलतात मी पटकन माझ्या मला असं नाही बोलत. आपण हे शिकायचं कसं नाही बोलताना जेव्हा भाषेत वापर करतो तेव्हा फक्त शब्द उच्चारत नाही, त्याच्यामध्ये हावभाव असतात, सड उतार असतात. ते पण खूप खूप महत्वाचे असतात. व्याकरणाचा हा मोठा भाग असतो. कुठे कॉमा त्याच्यामुळे अर्थ बदलतो. ते नेहमीचं उदाहरण आहे हिंदीमध्ये रुक मत जा. रुकला कॉमा आहे, रुक मत जा. हा कॉमा बदलला, मत नंतर आला, रुक मत जा. एक कॉमा इकडचं तिकडे झालं स्वल्पविराम तरी पण संपूर्ण अर्थ बदल. छोटीशी छोटे छोटे किती तुम्ही त्यामुळे ते पण तितकंच महत्वाचं आहे की व्याकरण महत्वाचं आहे. बोली भाषेत आपण काही फार शिकत नाही पण तरी पण बोललं पाहिजे. मी परत म्हणाल की बोली भाषेत जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही त्या माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचता.
आम्ही हैदराबादला ट्रान्सफर केलं तेव्हा मला आधी नको वाटायचं की मुंबई थोडी आपलं आपल्या जवळ एक कम्फर्ट झोन असतो ना आपला. आधी वेळेला खूपच बरं वाटायचं, मुंबई नको वाटायचं ते लोक मुंबई सेटल झालं. मग हैदराबादला बघायचं नको वाटायचं, भाषेचा प्रश्न परत हैदराबादला गेल्यावर. पण हळूहळू तिथे मराठीच लोकांचे बरेच जण होते. लातूरकडच्या औरंगाबादकडे बॉर्डर सोलापूरकडे बरेच फॅमिलीज तिथे सेटल झालेले आहेत. आणि ते मराठी बोलायला लागल्यावर इतका आनंद झाला ते म्हणाले मिनी महाराष्ट्रच आहे आमचं. ते भाषेमुळे जी आपुलकी वाटायला लागली. परक्या देशात किंवा परक्या प्रांतात गेल्यावर जेव्हा आपली मातृभाषा बोलणारा आपल्याला कोणतरी भेटतं त्यावेळेचा आनंद अजून वेगळा असतो की नाही. आपलं म्हणजे लंडनला वगैरे आणि गेलो युरोप वगैरे गेलो ते सुद्धा काही मराठी माणसाला फार आनंद होता, काहीतरी आनंद होता. सांगता येतो शब्दात नाही व्यक्त आपलं आहे म्हणून ते आपुलकी फार भाषेमुळे येते. म्हणून भाषा महत्वाची. कुठलीही भाषा असते, लोकल आपल्या भाषा असते बोलल्या पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे, मराठीनंतर हिंदी आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण मी तुमच्याकडे आयुष्य बोलते, तुम्हाला आयुष्यात करिअर करायचं, सगळ्या मुलांना अगदी आवश्यक इंग्रजी पण आलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीचा आपल्याला काय म्हणतात त्याला की इंग्रजांनी राज्य केलं म्हणून त्याच्याबद्दलचं शत्रुत्व घेऊन चालणार नाही आपल्याला. एक भाषा तो विचारच करायचा, एक भाषा म्हणून जी जवळची जी भारतात बरेच बोलली जाते किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात सुद्धा कितीतरी शब्द इंग्रजीच वापरा. टेबल असू दे, चेअर असू दे, मोबाईल असू दे, कोण म्हणतं भ्रमणध्वनी कोण म्हणतं, मोबाईलच म्हणतो. कितीतरी शब्द येईल. अडचण कुठे येते? वाक्य तयार करताना अडचण. शब्द आपण खूप वापरतो, वाक्य तयार करताना अडचणी येतात आणि आपल्याला भीती वाटते की आपण बोलतो ते बरोबर होतोय. म्हणून त्याला आम्ही सेंटेन्स फ्रेमिंग ते पण खूप महत्वाचं आहे. शिका, लवकर शिका, इच्छा असली पाहिजे. तुम्ही जितक्या भाषांवर प्रभुत्व मिळवाल तेवढं तुमचं जग जे आहे विस्तारत जाणार. तुमच्या करिअरला त्याचा खूप फायदा होणार. म्हणून इंग्रजी पण शिकलं पाहिजे, बेसिक इंग्रजी. आजकाल तर तुम्हाला कितीतरी मोबाईलवर पण मिळतं इंग्रजी शिकायला म्हणते किंवा वेगळ्या भाषा सुद्धा छोटी छोटी मुलं शिकतात की ट्रान्सलेशन करून. पण मोबाईलचा पण चांगला उपयोग होणं फार महत्वाचं आहे. नाही फक्त रील्स बघतोय, रील्स तयार करतोय. अगदी मी म्हटलं ना की ज्याला टाइम वेस्टर असा हा मोबाईल आहे. काही जण खूप छान पण वापरतात भाषा शिकण्यासाठी. तर आजपासून हा पण पण करा की मला भाषा आल्या पाहिजे, मला हिंदी पण छान आली पाहिजे, मला मराठी पण छान आली पाहिजे. मराठी सुद्धा शिकण्यासारखं नवीन खूप आहे, नवीन शब्द आहे. मला इंग्रजी आलंच पाहिजे. कारण सध्याचा ट्रेंड असा आहे की आता ग्लोबल विलेज झालंय, एक जग एक खेळ झालंय. म्हणून लोकल पासून ग्लोबल पर्यंत भाषा शिकणं खूप गरजेचं झालंय. त्याच्यात आपला कॉन्फिडन्स वाढतो. हे मी पण अनुभवले, जेव्हा मला इंग्रजी येत नव्हतं म्हणजे मी वाचायचे पण बोलायचे नाही कधी, कारण वातावरणच नव्हतं तसं. पण हळूहळू बोलायला लागले आणि मग तो आत्मविश्वास जो वाढतो. मला कुठलीही भाषा बरोबर संवाद साधता येतो. जसं जसं आपल्याला संवाद साधता येतो, आपल्या मनाला आपल्याला व्यक्त करता येतो, तेव्हाचा जो आनंद असतो तो छान, फार छान असतो. घुसपट होत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येतात. खूप वेळा तुम्हाला गमत सांगते की आपल्याला आपल्या भावना सुद्धा व्यक्त करता येतात. व्यक्तिमत्वामध्ये तो पण एक महत्वाचा भाग असतो ज्याला इमोशनल क्वेश्चन आजकाल म्हणतात की भावना. बुद्ध्यांक आपल्याला मिळालेला असतो, तो अनुवंशिकतेने मिळालेला असतो, काही वेळेला जे वातावरण मिळतं त्याच्यामुळे तो मिळालेला असतो. पण भावनांक हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे, इकडे झाले 25-1 वर्षापूर्वीची कॉन्सेप्ट आहे. तो पण आपल्याला वाढवायचा आहे. पण त्याच्याने लोक जास्त सक्सेस होतात. म्हणजे ज्यांचा आयक्यू बुद्ध्यांक चांगला आहे ते लोक तर सक्सेस होतातच, पण ज्यांचा भावनांक चांगला ते जास्त लोक सक्सेस होतात. म्हणजे पॅकेज जर असले तरी चालेल. हा भावनांक म्हणजे काय? पण तिथे भाषेचाच प्रश्न येतो. भावना व्यक्त करायची म्हणजे भाषा पाहिजे. तुम्ही डोळ्याने हातवारी करून किती भाषा व्यक्त करता? त्याला लिमिटेशन, त्याला मर्यादा येतात. म्हणून शब्द पाहिजे आपल्याला. मी पालकांची सेशन घेताना नेहमी म्हणते की
भावना व्यक्त करायला आपण शिकूयात पालक म्हणून, आणि मुलं आपोआप शिकतात, ते मुलांपर्यंत पोचतं. कारण मुलं खूप अनुकरण करणारे असतात, कळत नकळत. बऱ्याच वेळा आयांना असं होतं की मुलं उशीर आले, क्रिकेट खेळायला गेल्याने खूप उशीर आले, मुली बाहेर कुठेतरी खेळायला गेल्याला खूप उशीर आला, आईला तो राग येतो, काळजी वाटते, असं मी नेहमी आयांना विचारते, काळजी वाटते व्यक्त होताना तुम्ही काय करतो, राग व्यक्त करतो. तुम्ही म्हणतात तुमच्या मुलाला किंवा मुलीला मला काळजी वाटली, मला चिंता वाटली, आजकाल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात त्यामुळे मला चिंता वाटली, भीती वाटली, या सगळ्या इमोशन्स आहेत, भीती वाटणं, काळजी वाटणं, चिंता वाटणं, पण आपल्याला एकच इमोशन व्यक्त करता येत, ह्या जे शेड्स आहेत, ह्या जे छटा आहेत, ह्या फार महत्वाच्या. समजून घेणं, त्याला शब्द देणं, आणि मग मुलं हळूहळू शिकतात, ते पण बोलायला, ते पण म्हणतात मला भीती वाटली, मला काळजी वाटली, मला आनंद झाला, मला खूप आनंद झाला, मला निराशा वाटली, कितीतरी भावनेचे हा ऐकू ते भावना व्यक्त करता येतात शब्दांमध्ये, ते फार महत्वाचं. आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठी ऐकून घेणं पण महत्वाचं असतं. दुसरं सांगण्यासाठी समोरच्याकडून ऐकून घेणं. जो बेस्ट लिस्नर असतो ना, तो जास्त वेगाने मोठा होतो. म्हणजे नुसतं पॅसिव्ह लिस्नर नसतो, नुसतं ऐकून समजून घ्या. नुसते काने दिलेले देवाने आपल्याला, कान, डोळे, हे सगळे ज्ञानेंद्रिय आहे ना, त्याचं सगळ्या मेंदूशी कनेक्शन आहे. नुसतं आपण बघतो की नाही, बघताच मला दिसतं की हिरवं झाड आहे, त्याला पानं आहे, गुलाबाचं झाड आहे, हे पिंपळाचं झाड आहे, वेळाचं झाड आहे, पटापट इतक्या वेगाने या प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये होतात. इतकं सुंदर जगणं आपल्याला देवाने दिलेलं आहे. आणि हे आपण सांभाळलं पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कोणी बाहेर करत नसतो, आपल्यालाच तो आपल्याला करायचा असतो. त्याच्यासाठी भाषा शिकणं, वेगवेगळ्या भाषा शिकणं फार महत्त्वाचं असतं. भावनांच्या संदर्भात मी म्हणेन की एक कविता आहे, बाबाचीच कविता, मला फार आवडते. तुम्हाला 11वीला असेल हो, पाहुणे नावाची कविता. 11वीला आहे का आता मला माहिती, पूर्वी होती. भावना कशा शब्दातून व्यक्त करता येतात, किती वेगवेगळ्या प्रकारे त्या भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. पाहुणे हा शब्दच मला फार, जेव्हा पहिल्यांदा असली कॉलेजमध्ये तेव्हा पाहुण्याचा ती येतं, त्याला पाहुणचार करतो आपण, त्याला पाहुण्या म्हणतात. त्यांनी म्हटलंय येणाऱ्यासाठी, म्हणजे हे शब्द पण फार आवडतात. येणाऱ्यासाठी लगबग पहाट, चुळचुळ सडा, हलकेसे स्वस्तिक, फिकीशी रांगोळी. येणाऱ्यासाठी लगबग पहाट, चुळचुळ सडा, हलकेसे स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी, आणि थोडा दळदार सूर. आता सगळ्या ह्या 4 वाक्यांमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला इतकी सुंदर उपमा दिली आहे की पहाट कशी असते, पण येण्यासाठी ती लगबग असते, धावपळ असते आपली, येणारे म्हणजे सडा. हे थोडंसं ग्रामीण भागात त्यांना खूप आवड होती, आणि सडा टाकणं, रांगोळी टाकणं हलकासा, आणि ते आपण पटकन लगेच हलकीशी रांगोळी, हलकासा स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी, छोटीशी रांगोळी टाकून, आणि उगवणारा सूर्य तो कसा आहे, तो दळदार आहे. हे जे विशेषण वापरले ते इतके गोड आहेत, ते ऐकायला आणि बोलायला पण आतापर्यंत त्या भावना पोचतात. मग तो पाहुणा येतो थांबलेल्यासाठी, मग तो पाहुणा आला घरी आणि तो थांबतो, त्याला पाहुणचार करायचं असतं, कवितेचं नावच पाहुणचार. मग तो थांबलाय, त्याच्यासाठी एकुलता पाठ, सुगरण ताट, आणि दाखवलेल्या कोवळ्या पानांचा थोडा केशरी, थोडा बेतशीर केशरी. इतकं छोटंच आहे, एकुलता पाठ आणि एकटा पाहुणा आला आहे. ताट, आता सुगरण ही उपमा आपण व्यक्तीला देतो, पण इथे त्यांनी त्या ताटाला दिली. एकुलता पाठ, सुगरण ताट, आणि शेवटी पूर्वी विडे वगैरे छान डब्बा असायचा, आजोळी होती, त्याच्यामध्ये ते पाणी छोटंसं दाखवून खाली असं करून त्याच्यामध्ये ते सगळं काय टाकायचे, त्याच्यामध्ये सुपारी, बडीशोप, आणि ते सगळं टाकून काठा, चुना वगैरे लावून शेवटी त्या पाहुण्याला दिला जायचं. आणि मग त्या येणाऱ्या पाहुण्याची सकाळ जी लगबग असते, त्याच्यासाठी सगळं केलं जातं.
आणि मग जाणाऱ्यासाठी. जाणाऱ्यासाठी ते म्हणतात, अर्ध्या उघड्या दाराचा ओझरता इतकली पदर आणि काकणाची थोडीशी अस्वस्थ केली. वाईट वाटतं, म्हणजे ती दर्पग्या पावण्यासाठी चाललेली असते. तू जाताना काहीच नाही, काही फार मोठं वर्णन नाही. कवितेचं वैशिष्ट्य जे असते, कवी शब्दामध्ये कितीतरी मोठा भावार्थ भरलेला असतो. मग त्या उभ्या असू दे, पूर्वीच्या किंवा अभंग असू दे, कविता असू दे, ही कविता ती 4 वाक्यामध्ये सुद्धा कितीतरी भावना भरतात, कितीतरी भावना असतात आणि ते आपल्याबरोबर पोचतात. अशी पाहुणे कविता मला फार बाबांची आवडते. त्याचप्रमाणे आणखी एक कविता आहे जी ग्रामीण भागातली स्त्री जी आहे, तिला ते सखू म्हणतात प्रेमाने गावाकडे. पुस्तकं नाही इथे नेमकी नाही, पण ही कविता मला आवडते म्हणून मी फोटो काढून ठेवला तिचा. विसा नावाची कविता आहे. उजाडत्या पहाटेला तुम्ही जात्यावर जळायचे, काही चक्की वगैरे नव्हते, त्या जात्यावर जळलं जायचं. अजूनही काही गावामध्ये जळलं जातं. आणि मग ती कसं पूर्ण दिवस काढते आणि तिला त्याच्या उपमा दिल्या आहेत त्या फार सुंदर. उजाडत्या पहाटेला पाळत जात्याची घाबरते, हात पिठाने माठाला दांड बदला पुसते, सखू पिठू राहस. आता दांड बदला म्हणजे जोडलेला पदर. तेव्हा काय फार श्रीमंती नसायची, त्याला जोड दिलेला असायचा, फाटलेला भाग कट करायचा आणि जोडायचा. त्याला म्हणायचे साडीला दांड भरणार, म्हणजे ते जोडलेली साडी. आणि मग तशी ती साडी असायची तिची, पण तरी पण ती सगळं झाल्यावर कशी असते, पीठ दळते ना, पिठू राहस. झुंजुमुंज प्रकाशात जाग रहाटाला येते, सारे भरून रांजण सखू अंगण शिंपते, सडा जीवाचा टाकते. मग हळूहळू झुंजुमुंज प्रकाशाला, पण पहाटे 4 वाजता उठून बायका दळायच्या आणि नंतर हळूहळू पहाट होते आणि विहिरीवर पाणी काढावं लागतं. तर जाग रहाटाला येते, सारे भरून रांजण. तुम्हाला माहिती कुणाला माहिती रांजण? बघितले? म्हणजे ह्या पिढीला रांजण नसत माहिती, पण गुगल करा आणि बघून टाका रांजण काय असतं. एक मोठा माठ असतो उभा आणि ते भरायचे असतात. हे सगळं भरून ती इतकं मनापासून करते म्हणून त्या म्हणतात की सखू अंगण शिंपते, सडा जीवाचा टाकते. ते पाणी टाकलं जातं त्याला सडा म्हणतो. मग दिसा आला वरी वरी बाळ कडेवरी घेते, माया लेकाची आंघोळ मूल आईला माहिती, सखू ओली चुंब होते. किती सुंदर माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं त्या आईने. आंघोळ करताना ते मूल पण आईच्या अंगावर पाणी ओढते. ते दोघं एकमेकांना आंघोळ घालतायत आणि ओली चुंब होते. ह्या भावनाने पण ओली चुंब होते आणि शरीराने पण. उन्हा पाळी करायचे हळू जोत्यावर येते. जोता म्हणजे तुमचं ओटा म्हणतो आपण, तिथे थोडंसं ऊन वर येतं. उन्हा पाळी करायचे हळू जोत्यावर येते, चुलीपाशी सासूबाई पुढे जळण ठेवते. फास्ट सासूबाई असायच्या आणि ती जळण कसं ठेवायची, ओल्या जळाने काय होतं, पेटत नाही, नुसता धूर. त्यामुळे सुनेच्या डोळ्याला त्रास. सून पण काय करते मग, जशी घाली जेवून फुटकारा, जशी सणकाळी पेटते सखू लाले लाल. मग ती जोर फुंकर मारते. फुंकणी असायची तेव्हा, ती फुंकणीने फुंकर मारते आणि सणकाळी म्हणजे कोरडी काळी असते, तिळ्याची काळी मला त्या काळ्या काही पिकं असतात, त्या काळ्या कोरड्या असतात, तिच्याने ती पेटवते. पण हे सगळं करताना धूर आणि ज्वाळा आणि मग ते सासू येईल सगळं. पण तेव्हाच्या सासू असायच्या खास, त्याच्यामुळे माणसं स्ट्रॉंग पण झाली खासपणामुळे, सहन करायला शिकली. तर अशी ती सासू जी आहे, आता बाळाला आंघोळ वगैरे घालून स्वयंपाकाला लागली आहे. पुन्हा बाहेर करायचे हळू जोत्यावर येते, चुलीपाशी सासूबाई पुढे जळण ठेवते, सखू पुरी घासते, चुल फुंकून बेजार, धूर हाताने वाजते, चल घाली जेवून फुंकारा, जळून सणकाळी पेटते, सखू लाले लाल होते. तवा तापला तापला सखू भाकरी थापते, पंचवीसाची चढत अख्खी टोपली भरते. एकत्र कुटुंब असायचं
त्यामुळे अशा 1-2 भाकरी नव्हत्या, 25-30 भाकरी कराव्या लागायच्या. आणि कडी माणसं असायची शेतावर काम करणारे, त्यांच्यासाठी पण जेवण असायचं. म्हणून तवा तापल्या सखू भाकरी थापते, 25ची चळत अख्खी टोपली भरते, माय अन्नपूर्णा होते. ते म्हणतात ही अन्नपूर्णा असते एवढं सगळं करणार. मग संध्याकाळ होते, उदर ये पायरी मन जरा सैला होती. तिची कामं कमी होतात, सकाळची भरपूर असतात. तेव्हा हळूहळू थोडी ती सैला होते, रिलॅक्स होते. केल्यावर झाडं होतं, घर कसे लखा करते, सखू दाराशी टेकत. थोडा विसावा घेते, कवितेचं नाव विसावा. म्हणजे सगळं करून झाल्यावर ती झाडलोट करते संध्याकाळची आणि थोडीशी बसते. आता परत झांझर, संध्याकाळचं असते ना, त्या काळात झांझर म्हणतात, काकरवड म्हणतात. सखू दिवटी लावते, दिवा लावते. तिच्या डोळ्यातली ज्योत थोडा अंधारा मारते. थकलेली असते दिवसभर काम करून, म्हणून डोळे पण थकलेले असतात. अंधाराने तिला झोपायचं असतं, थकलेला तिच्या डोळ्यातील ज्योत थोडा अंधारा मारते. थकलेल्या दिवसाला थोडा विसावा मागते, थोडा विसावा मागते. हे जे वर्णन आहे ते मला इतकं आवडतं. डोळ्यासमोर प्रत्येक जो कडवा आहे त्याचं चित्र उभं राहतं. इतकी शब्दांची ताकद आहे. शब्द खूप ताकद असतात. लँग्वेज जे आहे, भाषे खूप ताकद. नॉलेज इज पॉवर असं म्हणतात, पण मी म्हणेन लँग्वेज इज पॉवर. भाषेमध्ये खूप ताकद आहे. भाषेमध्ये इतकी ताकद आहे की 2 जगांमध्ये युद्ध थांबवण्यापासून शेवटी काय होतं, 2 लोक एकत्र टेलिव्हिजन होतात, त्याच्यामध्ये चर्चा होते, त्यांच्यामध्ये काहीतरी करार होतात आणि युद्ध सुद्धा थांबतात. भाषा फार महत्वाची आहे. आणि हीच महत्वाची सांगते की भाषा हे आपलं व्यक्तिमत्व, आयडेंटिटी आहे, आपली ओळख आहे. मी भाषा कसं बोलते, कसे शब्द वापरते, कोणते शब्द वापरते, कुठल्या टोळीमध्ये भाषा बोलतो, पण ती कशी बोलायची हे पण शिकणं एक कौशल्य असतं. बऱ्याच गोष्टी आपोआप होतात. मला फार समाजशास्त्राची विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमी गंमत वाटते की लहान मुलांना कसं कळतं की आजीशी कसं बोलायचं, बरोबरच्या मुलांशी कसं बोलायचं, शिक्षकांशी कसं बोलायचं, कोण शिकवलं, कोण नाही शिकवलं. पण ते बघून हळूहळू इकडून तिकडून बघत नाही. शिक्षकांना आपोआप म्हटलं पाहिजे, आईला अगं करा म्हटलं तर चालतं. हे कोणी त्याला शिकवायला जात नाही, म्हणजे आपोआप शिकलं. हे सामाजिकरण होतं. तसं भाषेच्या बाबतीत म्हटलं तर खूपशी भाषा आपण कळत नकळत शिकतो. हे आपल्याला दिलेली असलेली देणगी आहे असं म्हणे. प्रत्येक गोष्ट आपल्याला काही वही पुस्तकातून शिकायला लागत नाही. म्हणून भाषेवर खूप काम करा, प्रयत्न करा. इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करा, घाबरू नका, काही विशेष नाही. मी म्हणेन की माझ्याकडे मुलांची ग्रुप्स आहे, आम्ही बरंच काम केलं या बाबतीत. कारण मुलांना थोडंसं इंग्रजी बोलता आलं की त्यांचं कॉन्फिडन्स वाढतो, हे तर मी नक्कीच बघितलं. त्यामुळे म्हणायचं की सुरू करा 2-2 शब्द. जसं तुम्ही मला आणायला विश केलं, गुड मॉर्निंग म्हणाला, तिथून सुरुवात झाली. छान वाटलं मला. शुभप्रभात पण म्हणू शकतो, सुप्रभात पण म्हणू शकतो. वेगवेगळी भाषा वापरा. आता तुम्हाला बाहेर पडायचं, डिग्री तुम्हाला बाहेर पडायचं, पडल्यावर विस्तारलेल्या जगात तुम्हाला जायचंय. तुम्हाला खरंच मोठी स्वप्न आहे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये चमक आहे. तुम्ही हे सगळं करू शकता, पण कधी, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. काही गोष्टी आपोआप होत नाही. लाईट गेली कसं आय थिंक हरकत नाही. त्याचा आवाज पोचतोय सगळ्यांपर्यंत. काही गोष्टी सहज होत नाही, त्याच्यासाठी खूप खूप प्रयत्न करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात. मग आपल्याला बऱ्याच मुलांना कसं वाटतं की माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे हे नाही, ते नाही. खूप कारणं असतात आपल्याकडे न शिकण्यासाठी. त्यामुळे अजिबात तसं म्हणू नका. कहीं किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, किसी को आसमां तर किसी को जमीन नहीं मिलती. असं एक शेर आहे खूप छान. सगळ्यांनाच सगळं मिळत नसतं, काहींना आकाश मिळतं तर काहींना जमीन मिळत नाही. सगळं नसेल. इच्छा आपली जास्त पाहिजे, तीव्र पाहिजे भाषा शिकण्याची. कुठलीही भाषा असू दे. तुमची मातृभाषा असेल तर आईशी त्या भाषेत बोला, मित्रांशी पण त्या भाषेत बोला. कुठलीही भाषा बोलायला लाजू नका. बोली भाषा ही खूप बोलीभाषा जी असते
ते आपल्याला मिळालेली देणगी आहे. इतकी सुंदर गोष्ट आहे. ती बोलीभाषा नसते तर आपण आपल्या आईशी संवाद साधू शकलो नसतो, आपल्या बाबांशी संवाद साधू शकलो नसतो. त्यामुळे आपली बोलीभाषा बोलायला पण लाजू नका, अजिबात लाजू नका. बाहेर पडलात, बाहेर मराठी बोलणारे आहेत, मराठी बोलायला शिका. त्याच्या पण बाहेर पडलात, हिंदी बोलतात, हिंदी बोलायला शिका. विविध भाषा शिकण्याने सुद्धा आपलं व्यक्तिमत्व विकसित होत असतं. मी परत म्हणेन की जितकी मर्यादित भाषा तुमची तितकं मर्यादित विश्व. तुम्हाला मर्यादित विश्वात राहायचं आहे का? नाही ना. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुमचं विश्व विस्तारायचं आहे तुमच्यामध्ये सगळ्या क्षमता आहे. फक्त प्रयत्न केले पाहिजे. आणि जो आपला कम्फर्ट झोन असतो, आपला जो कम्फर्ट झोन असतो त्याच्यात तोडायला पाहिजे. म्हणजे मी ते नेहमी मुलांना म्हणते की आवडतं, मला आवडेल इंग्लिश बोलायला, आवडेल मला इंग्लिश प्रयत्न करायला आवडेल, पण तरी आपण करत नाही का? तर आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला बघतो. एक विशिष्ट आपण आखलेलं असतं की नाही, त्याच्या पलीकडे गेलं की आपल्याला त्रास होईल. पण मी म्हणेन रोज एखादी न आवडणारी गोष्ट करा. तुम्हाला न आवडणार, सकाळी उठणं आवडत नाही, करा. व्यायाम करणं आवडत नाही, करा. एक तरी गोष्ट थोडीशी तुमच्या मनाविरुद्ध करा. तुमचं सहनशक्ती वाढते, टॉलरन्स वाढतो. नाही तर काय सगळं छान छान मिळालं तर आपण मोठे होऊ शकत नाही. मी म्हटलं ना की मला सुद्धा आधी असं वाटायचं काय तर कॉलेजला नोकरी मिळाली, आता मला किती अभ्यास करावा लागेल. सकाळी शाळेत जाते, दुपारी परत मुली होत्या दोघी, त्यांचा अभ्यास घेते, संध्याकाळी परत मी त्या कॉलेजला होती. कारण काय शिकणाऱ्यांसाठी होतं, म्हणजे जे कोर्स करतायत त्यांच्यासाठी ते कॉलेज होतं, ट्रेनिंग कॉलेज. संध्याकाळीच असायचं. मी सगळ्यात लहान, माझे विद्यार्थी मोठे, अशी परिस्थिती होती तिथे. आणि त्यांच्यासमोर इंग्लिश बोलायला मला इतकी भीती वाटायची. परंतु मी ठरवलं की नाही, आपल्याला ह्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जायचं आहे आणि आपल्याला बोलता आलंच पाहिजे. ह्या जिद्दीने मी शिकली, करायला लागली आणि माझी भीती गेली. मी काय फार म्हणजे माझ्या घरात फार इंग्लिश फाडफाड बोलायचं असं काही भाग नव्हता. मी उलट बाबांना म्हणायचे की तुम्ही लोकांनी आम्हाला थोडं तरी इंग्लिश शिकवायला पाहिजे होतं, कारण त्यांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. तरखडकर व्याकरणवाले ते सगळे, तर त्यांचं इंग्लिश खूप चांगलं इंग्लिश, पण वातावरण सगळं मराठीच. त्यामुळे मराठीच इंग्लिश विषय असायचा, तो तुम्हालाही आहे कंपल्सरी. इंग्लिश एक असतो, पण तो तेवढा पुरता मार्क्स मिळणार होता. पण कम्युनिकेटिव्ह इंग्लिश जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. संभाषणाचं इंग्लिश जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. त्याच्याने आपला कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न केले पाहिजे. रोज थोडं तरी 4-5 वाक्य लिहून काढा. नाही बोलतायत, जे बोलायचे ते लिहून काढा. बोला परत परत, त्याची प्रॅक्टिस करा आणि मग बोलायला लागा. कोण आपल्याला हसेल, कोणी चिडवेल, आणि चिडवतात मित्र, माहिती आहे मोठा इंग्लिश बोलणार आला म्हणून. असं बोलणारे मित्र पण असतील, अशा मैत्रिणी पण असतील. त्याला पण घाबरू नका, कारण तुमचं ध्येय काय, शिकायचं आहे तुम्हाला. त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. जे आहे ठरलेल्या एक साचेबद्ध गोष्टी, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले गेलेच पाहिजे. ओके, म्हणून मी फार आता बोलणार नाही. मला असं वाटतं की तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की बोलायला आवडेल. आणि आज मी अपेक्षा करते, कारण व्यक्त होणं, तुमच्याकडे भाषा आहे म्हणूनच तुम्ही व्यक्त व्हाल. असं मुक्याने शांतपणे बसायचं नाही. कारण आज आपण भाषा मराठीतून बोलायचं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण जेव्हा साजरा करतो आहे, तेव्हा मुलांकडून काही मुलांनी बोललं पाहिजे आणि मुलींकडून काही मुलींनी मला प्रश्न विचारले पाहिजेत. काय सांगते, आपला संवाद जो आहे ना, आणखी एक सांगते, इंग्लिश बोलताना एक फार छान गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण जेव्हा संवाद सुरू करतो तेव्हा तो प्रश्नाने सुरू करतो, तेव्हा आधी क्वेश्चन फॉर्मेशन मला शिकलं पाहिजे. प्रश्न विचारतो, कुठे गेली होतीस, कशी आहेस. आपण बोलतो ना, हाऊ आर यू, आय एम फाईन, असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रश्नची संभाषणाची सुरुवातच प्रश्नाने केली पाहिजे. म्हणून आता प्रश्न विचारायचे तुम्ही सगळ्यांनी मला. ओके, मराठीतून, इंग्लिशमधून, हिंदीतून, गुजराती पण समजते, काही हरकत नाही, तेलगू पण समजते. मी आनंद लुटते वेगवेगळ्या भाषांमधला. वेगवेगळ्या भाषांचे भाषांतरित कथा आहेत. आपल्याकडे खूप आंतरभारतीय म्हणून खूप छान संस्था आहे, जिथे भारतीय वेगवेगळ्या भाषांचे रूपाने त्यांनी हे केले, म्हणजे ज्याला रूपांतरित, म्हणजे ट्रान्सलेशन ज्याला म्हणतो तसे केले. त्यामुळे बंगाली कथा मला वाचायला मिळतात, अगदी साऊथकडच्या कथा वाचायला मिळतात. ट्रान्सलेशन जे आहे, रूपांतर त्यांनी केले वेगवेगळ्या भाषांमध्ये. तशी काही पुस्तकं तुमच्या लायब्ररीत असतील तर वाचा. हां, आणखी महत्त्वाचा मुद्दा जो सुटला माझ्याकडून, तो फार महत्त्वाचा, व्यक्तिमत्व विकासाला वाचन फार महत्त्वाचं. वाचलंच पाहिजे आणि आजकाल ते होत नाही. माझं सुद्धा मी सांगते ना, एक पर्टिक्युलर वेळात कमी झालं होतं मोबाईलमुळे.
पण मी ठरवलं की नाही, हे काय अर्धा पूर्ण ज्ञान, अख्खं पुस्तक वाचून ती मजा येते नाहीच. म्हणून मी आता ते जवळजवळ कमी केलं आहे. आणि पुस्तक जे आहे, न्यूजपेपर जो रोजचा आहे तो वाचला पाहिजे, बोललं पाहिजे त्याच्याबद्दल. फक्त रील्स बनवणं, मी म्हणलं ना, हे वय आहे तुमचं, रील्स बनवा, तुम्ही खूप आनंदी राहा, खूप छान छान तुमचं ते आउटर पर्सनॅलिटी तुम्ही डेव्हलप करतातच आहे, पण इनर पर्सनॅलिटी जे आहे, ज्याला पर्सनॅलिटीचे ट्रेट्स म्हणतो किंवा व्यक्तिमत्वाचे पैलू म्हणतो, ते तुम्हालाच घडवायचे. कोणी येऊन घडवणार नाही. तुमचा आत्मविश्वास कोणीही बाहेरून तुम्हाला देणार नाही, तो तुमचा तुम्हालाच वाढवायचा. त्यामुळे आपल्याला वाचन केलं पाहिजे. वाचनात भाषा असतेच, मराठी भाषेचं वाचा, हिंदी भाषेचं वाचा, त्याच्याबद्दल डिस्कशन करा, बोलायला लागा, प्रश्न विचारा. आणि मग तुम्हाला ती जी मजा असते ना, ती मला अनुभवली मी, पण मला अजूनही ती शब्दात नाही म्हणते. वेगवेगळ्या भाषा शिकण्याची जी मजा आहे, किंवा ती भाषा येते म्हणून त्या भाषेतली समोरची व्यक्ती. मला आठवतं माझ्या दोन्ही मुलींना पण तेलुगू खूप छान येतं, हैदराबादमध्येच बालपण गेल्यामुळे. पण मुंबईला ट्रान्सफर झाली बाबांची आणि मग मुंबईला आलो, आणि त्यांना एक समोरचा दुकानदार होता, त्याचं शॉप होता आणि तो तेलुगू होता. आजही त्या त्याच्याशी तेलुगूच बोलतात. त्यांना इतकी मजा येते की मला येणारी भाषा बोलणारं कोणीतरी आहे. तेलुगू पिक्चर बघतात, तेलुगू गाणी ऐकतात, कारण ती शिकलेली त्यांना खूप मजा आहे. वेगळी भाषा, मराठी तर असतोच आपण नेहमी बोलतो, पण आणखी वेगळी भाषा शिकण्यातली जी मजा आहे ती खूप वेगळी असते. ती अनुभवावी सगळ्यांनी. भाषेबद्दलचा आनंद सगळ्यांनी लुटावा, कारण आपल्याला मिळालेली ही अतिशय महत्त्वाची देण आहे, देणगी आहे, सुंदर देणगी आहे. मी म्हणते ना, भाषेबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं की भाषा नसती तर काय झालं असतं आपलं. इथून माझ्या मनात प्रश्न आहे. आणि ती आहे म्हणून आपण किती आयुष्य सुंदर जगतोय, खूप सुंदर. मी एक शेवटचा एक शेर म्हणते, पण त्याच्यानंतर प्रश्नोत्तर अपेक्षित आहे. मला असं म्हणतात की जिंदगी एक बार मिलती है. जिंदगी एक बार मिलती है बिल्कुल गलत है. सिर्फ मौत एक बार मिलती है. जिंदगी हर रोज मिलती है, बस जीना आना चाहिए. हे जगणं रोज रोज जगायचं आहे, रोज सुंदर जगायचं, भाषेच्या माध्यमातून जगायचं, नवीन नवीन शिकून जगायचं. ओके, आता प्रश्न विचारले पाहिजे. मी आज जो उठून प्रश्न विचारेल तो म्हणजे जिंकलं असं समजायचं. जिंकलं मी, बोलायला लागलं. हां, मुलांपैकी परत तीच भीती, कसं बोलू, कोण काय म्हणाल, काही नाही. प्रश्न विचारा. त्या दिवशी तुम्ही प्रश्न विचारायला